बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर आता तणावपूर्ण परिस्थितीचा हा जवळपास प्रत्येक क्षेत्रावर झालाय परिणाम। बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम बांगलादेश भारत सीमेवरही झालाय। तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त बांगलादेशातील परिस्थितीचा परिणाम थेट महाराष्ट्रावर सुद्धा होतो। तो कसा तर कांद्याच्या रूपाने नाशिकमधून बांगलादेशला दररोज 70 पेक्षा अधिक ट्रक कांदा पाठवला जातो, मात्र तो कांदा सीमेवर अडकून पडलाय। नेमकं काय झालंय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। रोज 70हून अधिक ट्रक कांद्याचे जातात महाराष्ट्रातून बांगलादेशला, ते थांबलेले आहेत सीमेवरच। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकतेचा यामुळे कांद्याला फटका बसतोय। कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकलेले। नाशिकहून रोज 70 पेक्षा जास्त कांद्याचे ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात आणि यामुळे हे ट्रक थांबल्यामुळे व्यापाऱ्यांचं मात्र करोडोंचं नुकसान होतं। अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केली जाण्याची आता शक्यता आहे।